फक्त या 4 गोष्टी करा. तुमच्यावर जळणाऱ्या लोकांशी असे वागा, परत ते तुमच्या नादाला लागणारच नाहीत. तुमची प्रगती अशा लोकांना अजिबात बघवत नसते. त्यामुळे ते वेगळ्या-वेगळ्या मार्गाने तुम्हाला त्रास देण्याचा, तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही तुमच्या धैर्यापासून कसे विस्कळीत व्हाल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मानसिक त्रास कसा होईल, याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि अत्यंत चतुरपणे तुम्ही त्यांच्या टार्गेटवर असता. आणि असं वागण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो. त्यामुळेच अशा वेळी तुम्ही शांत राहा, काहीच रिॲक्ट करू नका आणि स्वतःला अजिबातच विचलित करू नका. त्यांना अपेक्षित असलेला तुमचा त्रास याबद्दल त्यांचा अपेक्षा भंग करा. नंतर तुम्हालाच कळून चुकेल की तुम्ही अस्वस्थ व्हावं म्हणून याने स्वतःला सेफ ठेवून तुमच्या मार्गांमध्ये अनेक विस्कळीत भिंती उभा केलेल्या होतात. आता तुमचं काम फक्त एकच आहे. कालपेक्षा आज तुमच्या प्रगतीची रेष कशी वाढेल याच्याकडे जास्त लक्ष द्या. तुम्ही जर या 4 गोष्टी लक्षात ठेवल्यात ना, तर तुम्ही तुमचं आयुष्य खूप मजेमध्ये जगू शकाल. पहिलं, लोक निंदा त्यांचीच करतात जो जिवंत आहे. मेल्यानंतर तर माणूस कौतुकच करतो. तुम्ही जर कोणी निंदा करत असेल तर तो जीवनाचा भागच आहे. आपण जिवंत आहोत त्यामुळे हे होणारच असं समजा. फार लक्ष देऊ नका आणि आपलं कर्म आनंदाने करत राहा. सेकंड, दुःखाचा जर विचार केला तर डोळ्यांना समोर असलेला सुख सुद्धा दिसत नाही. कारण तुम्ही जे आत बीज पेरता त्याच्यातच फळ तुम्हाला बाहेर मिळतं. त्यामुळे दुःखाचा विचार करत बसण्यापेक्षा आता तुम्हाला दुःखातून बाहेर पडण्यासाठी पुढे काय करायचं आहे याचा विचार करा, म्हणजे तुमचं जगणं सोपं होईल. थर्ड, फार हुशार माणूस प्रश्न निर्माण करतो आणि त्या प्रश्नातनच आयुष्यभर अडकून राहतो. साधा सुद्धा समजदार माणूस कुठल्याच प्रश्नांता न अडकता एक एक क्षण आनंदात जगतो. तेव्हा अति हुशारी आणि अति प्रश्न निर्माण करण्याऐवजी जे समोर आलेलं आहे त्याला स्वीकारा, जे गेलेलं आहे त्याला सोडून द्यावा. कोणतीही गोष्ट डिलीट करताना एका क्षणांमध्ये डिलीट होते, पण डाउनलोड करताना मात्र त्याला वेळ लागतो. तोडणं फार सोपं असतं, पण त्या उलट जोडणं खूप अवघड असतं. तेव्हा नातं तोडताना कधी पण विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तोभ्य.